आज सकाळी सासूबाईची तयारी झाली, ते म्हणजे त्यांच्या माहेरी जायची. आणि त्या माहेरी गेल्या की ते 8-10 दिवस येत नाही हे मला माहिती आहे. पण आर्यनचं असं म्हणणं होतं की नाही आई संध्याकाळी येते. मला आईने फोन केला. त्यानंतर आर्यन आणि मी शर्त लावली, जर आई आली तर मी तुला 10 रुपये देईल आणि नाही आली तर तू मला 10 रुपये देशील. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा तुम्ही सर एकदम मजेत असाल. हा आहे गेल्या सॅटर्डेचा ब्लॉग. सॅटर्डे म्हटलं की आमच्या मुलांना काही ना काही वेगवेगळं पाहिजे खायला. बिट्टूला तर नाही पाहिजे पण आर्यनला जास्त पाहिजे. आणि रात्रीच जाऊन नाईट ड्युटीसाठी निघून गेल्या होत्या. त्यामुळे आता आर्यन आणि बिट्टूचा टिफिन मलाच करायचा होता. आणि खूप दिवस झाले मी बिट्टूलाही काही नवीन बनवून दिलं नाही. आणि आजकाल मार्केटमध्ये मटार खूप आहेत, त्याला म्हटलं त्या मटारपासूनच काहीतरी बनवूया. तर रात्री मी काय केलं ना, थोडीशी मुगाची डाळ होती सालीची, ती भिजत घातली होती. आता ती मस्त भिजली. आता भिजलेली डाळ पहिला धुवून घेतली, त्यामध्ये थोडेसे वाटाणे सुद्धा धुवून घेतले. त्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा, एक मिरची आणि हिरवा कोथिंबीर आणि मीठ टाकून मस्त मिक्सरमधून बारीक काढून घेतलं. आणि त्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर जिरं सुद्धा टाकलं होतं. त्याने याची टेस्ट जी आहे ती अजूनही चांगली येईल. आणि थोडासा कढीपत्ता. खूप टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता मी इथे बनवत आहे. त्यांच्यासाठी मी हे जे आहे मूग आणि वाटाणे याचे अप्पे बनवत आहे. चवीनुसार मीठ सुद्धा टाकलं. मिक्सरला लावून एकदम बारीक पेस्ट करून घेतली त्याची. गुड मॉर्निंग. आता तुम्हाला असं वाटलं असेल की मी आर्यनला खूप रागात ओरडून गुड मॉर्निंग म्हटलं, तर असं काही नाही. कारण त्यावेळेस माझा आवाज एवढा बसला होता, माझ्या घशातून वेगवेगळे आवाज येत होते. त्या बॅटरमध्ये 2 चम्मच इथे बेसन टाकले, सर्व मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यात ते फुलावं म्हणून थोडीशी इनो सुद्धा टाकली आणि त्यावर थोडंसं पाणी पण टाकलं, जेणेकरून इनो जी आहे ती सर्व व्यवस्थितपणे त्या बॅटरमध्ये मिक्स होईल. खरं तर जाऊ जेव्हा घरी नसतात त्यावेळेस दोन्ही मुलांचे टिफिन माझ्यावर येतात. काय करू काही समजत नाही, कारण की हिला करायचं असते फिक्कं आणि त्याला करायचं असते तिखट. तर मी इथे सर्वात आधी बिट्टूसाठी अप्पे बनवून घेतले जे फिक्के होते. आजचं वातावरणही जरा ढगाळच होतं. नंतर आर्यनसाठी तिखट अप्पे बनवले. त्यानंतर त्याचे अप्पे होईपर्यंत मी दुसरीकडे बिट्टूसाठी चटणी बनवली जी फिक्की होती. त्यानंतर आर्यनसाठी पण तिखट चटणी बनवली. यामध्येच माझा भरपूर वेळ गेला. हे बाजूला ठेवल्यानंतर मी पहिला बिट्टूची अंघोळ ब्रश करून घेतला, कारण की ती माझ्याशिवाय ब्रश अंघोळ करत नाही आहे हल्ली. तेवढ्यातच जाऊचा फोन सुद्धा आला होता की सोयाबीनच्या वड्या भिजत टाक. मी आता ड्युटीवरून निघाली आहे. लगभग 8:30 वाजत आले होते. मी म्हटलं राहू दे, मी आर्यनसाठी ना अप्पे बनवून घेतले, तू का सावकाश आहे आता घरी. एवढी घाई सुरू होती ना, तुम्हाला काय सांगू. डाळ वाटून घेऊ का पहिला अप्पे बनवू का तिच्यासाठी चटणी बनवू, असं सुरू होतं. नुसता धावपळ. कारण हे 4 आयटम तयार करायला फक्त माझ्याकडे अर्धा तास होता. आणि रोज सकाळी माझ्या मागे एवढीच गडबड असते. मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी मी अंघोळ करून घेतली आणि आमच्यासाठी चहा ठेवला, कारण की चहा नाही तर बाई एनर्जी नाही. कारण आम्ही आहोत विदर्भकर. आमच्या दिवसाची सुरुवात ही चायने होते आणि संध्याकाळची सुरुवात देखील ही चायनेच होते. कोणी पाहुणे जरी आले आमच्या इथे उन्हाळ्यात तरी आम्ही त्यांना चहाच देतो, कारण की आमच्याकडे लोक चहाच पितात. ज्यावेळेस मी चहा ठेवते ना, त्यावेळेस जोपर्यंत चाय शिजते तोपर्यंत मी माझ्या स्वयंपाकाची तयारी करून घेत असते. कारण की 10 वाजता बिट्टूचे पप्पा असतात, त्यांना देखील ड्युटीवर जायचं असते, म्हणून मी पटापट आवरून घेते स्वयंपाकाचं देखील. इथे आमचा चहा तिघींचा ठेवलेला, कारण की जाऊ मगाशी म्हणाले होते की मी निघाली ड्युटीवरून, तर त्यांचाही चहा ठेवून घेतला. मला असं वाटलं होतं की मॅडम आता ड्युटीवरून आल्या, चहा घेतील आणि झोपून राहतील. तर मॅडमने इथे तसं केलं नाही, तर इथे मला स्वयंपाकात मदत केली. आणि मी ना कधी कधी अशी विचारत असते काय तू झोपत नाही का. मग त्यावरून पण आमच्या दोघींच्या कधी कधी नको ते वाद होत असतात. मग मी कधी कधी त्यांना विचारतच नाही. आता मी हिंमत केलीच नाही, कारण की तसं व्हायचं, कावळा बसायचा आणि डांग तुटायची. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. तरी ते रोज सकाळी आमच्या सासूनांच्या, तिघी सासूनाच्या असो किंवा दोघी सासूनाच्या असो, खूप गप्पा चालू असतात. खूप मस्ती करतो आम्ही. हे काय बनवलं, जाम चपाती. बिट्टू मस्त अंघोळ बिंगोळ करून टीव्ही बघत आहे तिची आपली एकटीच. सासऱ्यांचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर सासूबाईंनी ते तयारी केली. ती निघाला त्यांच्या माहेरी जायला. आर्यन तर स्कूलला गेलेलाच होता, त्याला काही माहिती नव्हतं. त्यानंतर इथे बिट्टू घरी होती. बिट्टू म्हणत होती आई लवकर जाशील तर, कारण की तिला माझ्या सासूबाईशिवाय अजिबात करमत नाही, कारण की ती रोज त्यांच्याशी एवढे गप्पा करत असते भयंकरच. लवकर ये. काय म्हटलं तू आईला? करमत नाही आता बिट्टूला. आई गेली की नाही बिट्टू. सासूबाई गेल्यानंतर इथे मीनू लादी पुसत होती. गरम गरम जेवण झालं तर मी पण जेवण करून घेतलं. इथे बिट्टूने माझे सर्व केस ओढून विचकडून टाकले आहेत आणि गपचूप माझ्या बाजूला जाऊन बसले, जसे की मी काहीच केलं नाही. ते खूप जबरदस्तीने बिट्टूने माझ्या गळ्यात हे गोल्ड मेडल टाकले. हे गोल्ड मेडल तर आर्यनचं आहे, म्हणजे खूप सारे गोल्ड मेडल आहेत आर्यनचे, जे बिट्टू आता स्वतःच्या गळ्यात घालून फिरत आहे आणि मलाही देत आहे. मी तर काढलं होतं पण तरी जबरदस्तीने परत घातलं. मम्मा तुझं कुठं आहे गोल्ड मेडल? माझा पर्पल कलर आहे, मम्मीचा पिंक कलर
दाखव. हे माझं पिंक कलर आणि तिचं पर्पल कलरचं आहे. हा हे बघा. येस. तर आम्ही दोघी घालून बसलेले आहे. ती माझी दीदीची फोन आहे. ओके आता दादी गेली तर आता मला परेशान लावलंय कारण हॅलो माझी मम्मी गेलेली आहे. अच्छा ती दादीला मम्मी म्हणते ना आता मला दीदी. हॅलो हॅलो दीदी. हा कोण बोलते? रोली. हा रोली ना आता थोडा वेळ शांत बस. हा तो हो छोटा बाळ तुझ्याकडे आहे. तू खोल बाळा. मी इथे उभी आहे ना. भीती वाटते मला. खोल लवकर. खोल ग. कबूतर मत खा मेरी जवारी. गेलं. कशाला सांडवली ज्वारी? मगाशी पाणी टाकलं आता ज्वारी सांडवली. तेच काम करते का तू? बोलत नाही का? आवाज दे. मम्मी उठणं, उठणं. चहा ठेवणं. ठेव. मम्मीने ब्रेड आणली मम्मीने ब्रेड आणली खूप सारी. खूप सारी. उठ चहा ठेवा मला. उठ. चहा ठेव. उठत नाही ग. उठत नाहीये का? मम्मी उठ ना. आणि मी आम्ही चहा वगैरे पिलं, स्वयंपाक केला. त्यानंतर सासूबाई घरी आल्या. म्हणजे मी माझी जी शर्यत लागली होती 10,000 रुपयाची त्यामध्ये मी हरली आणि आर्यन जिंकला. तर आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.